रामकृष्ण हरी. श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाच्या वतीनं आजचा आपला हा जो मुक्काम आहे तो वेळापूर नगरीमध्ये आणि आपल्या वेळापूर नगरीचे आदरणीय प्रदीपजी गुरव गुरव काका या ठिकाणी आलेले आहेत. आणि ह्या नगरीचा जर आपण विचार केला तर ही नगरी ऐतिहासिकही आहे, पौराणिक आहे. वेदकाळापासून या नगरीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु आज आपल्या सनातन वैदिक धर्मापर्यंत ती माहिती पोचत नाही आहे. परंतु मी आज काकांना विनंती करतो की हे अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे, कारण इथं मिनटाला मंदिरं दिसतात. त्याची थोडीशी माहिती आपण जर आम्हाला दिली तर ती माहिती आम्हाला जगापुढे आणता येईल. थोडंसं तुम्ही काय म्हणाल? रामकृष्ण हरी. हे गाव म्हणजे पूर्ण पांडव कालामध्ये या गावाचं नाव एकचक्रा नगरी होतं. अच्छा. ज्यावेळेस पांडव अज्ञातवासात होते त्यावेळी इथं एका ब्राह्मण कुटुंबात पांडव राहायला आल्यानंतर त्यांना त्या ब्राह्मण कुटुंबानं भोजनाची व्यवस्था केली. भोजन केल्यावर भोजन वाढताना त्या कुटुंबातली एक महिला रडायला लागली. तुम्ही का रडता मावशी? तर ते म्हणले माझं कुंकू आजच्या दिवसच आहे. तर काय कारण आहे? तर म्हणले या गावामध्ये बकासूर नावाचा राक्षस आहे. तर तो दररोज एका कुटुंबाचा माणूस त्याला जेवण घेऊन जातो एक बैलगाडी भरून धान्य, अच्छा, जेवण आणि 2 बैल आणि तो माणूस तो फरशा पडतो. मग ते अर्जुनाला सगळं माहीत होतं पण त्यांनी काय सांगितलं नाही. मग भीम काय म्हणले मी घेऊन जातो आज तुमच्या वतीनं. ठीक आहे म्हणले. मग इथं नंदनवन म्हणून जे त्या ठिकाणाचं नाव नंदनवन आहे तिथं तो बकासूर राक्षस होता. अच्छा. मग भीम बैलगाडी घेऊन धान्य घेऊन गेला आणि भीम तिथं गेला, बैलगाडी सोडली आणि स्वतःच खात बसला. अच्छा. स्वतःच खात बसल्यावर राक्षस आला, अरे तू कोण आहे? बरोबर. आणि भीमाला तो लाता बुक्क्या मारायला लागला. पण भीमाला काय होतंय? बरोबर. मग भीमाने सगळं जेवण संपवलं आणि नंतर भीम बोलले तू कोण आहे? तर मी बकासूर राक्षस आहे, या गावावर माझं आधिपत्य आहे, मी ठरवलं ते होतं. तसं नाही म्हणले, आता तुझी वेळ संपली. बरोबर. आता या गावावरची वेळ संपली म्हटले. मग भीमानं त्या राक्षसाला मारून टाकलं. तेव्हापासून या गावाचं नाव, गावावरची वेळ टळली म्हणून एकचक्रा नगरी गावाचं नाव वेळापूर हे पडलं. अच्छा. आणि हे जे मंदिर आहे अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वराचं जगामध्ये कुठेच महादेवाची मूर्ती नाही. प्रत्येक ठिकाणी महादेवाची पिंड असते. बरोबर. पण इथं अर्धा शंकर अर्धा पार्वती बरोबर ही मूर्ती आहे म्हणून अर्धनारी नटेश्वर म्हणतात. अर्धा पार्वती अर्धा शंकर अशी पूजा आहे त्याची. पूजा आहे. बरोबर. आणि मी असंही ऐकलं की महर्षी शांडिल्यांचंही या ठिकाणी वास्तव्य होतं. जे नारदीय जे भक्तिसूत्र आहे त्याच पद्धतीने शांडिल्यांचंही भक्तिसूत्र आहे. मग शांडिल्यांबद्दल आपण काय माहिती सांगता? शांडिल्यांचे इथं वास्तव्य होतं. त्यांनी बरंच ते पुराण, आता माझं काय झालं, मी स्वतः आता एक पुस्तक या गावावर प्रकाशित करतो. अच्छा. माझं लिखाण चालू आहे. पण त्याला जे पुरावे आहेत ना ते जुन्या ग्रंथामध्ये मिळतात. म्हणजे लिहिलं तर त्याला पुरावा पाहिजे ना. अच्छा. बरोबर. संदर्भ पुरावा ते पाहिजे. संदर्भ घेऊनच आपण पुढच्या वर्षी ते प्रकाशित करतोय. वा वा. आमच्या हार्दिक शुभेच्छा. संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ, वैकुंठ तुकाराम महाराज रानकर आणि गुरुवर्य सुनील महाराज रानकर आपल्या पाठीशी आहेत. आपलं सत्कार्य असंच घडत राहू आणि आपल्याला ह्या पुस्तकामध्ये जी काही नाही का माहिती देता येईल ती तुम्ही त्या ठिकाणी द्या. आणि या ठिकाणी प्रत्येक या गावाच्या एक 20 किलोमीटर परिसरामध्ये जमीन नांगरताना जुन्या मूर्त्या सापडलेल्या आहेत. अच्छा. आणि ते म्हणजे आख्यायिका अशी आहे की महादेवाच्या लग्नाला सगळे 16 सहस्र देव इथं लग्नाला हजर असतात. हां हां. मग त्याच्यामुळं आम्ही आता बऱ्याच ठिकाणी नांगरलेल्या मूर्त्या इथं पुरातत्व विभागानं एक इथं मंदिरा शेजारी एक हॉल आहे, तिथं सगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. अच्छा. म्हणजे एक प्रकारे म्युझियम सारखे म्युझियम आहे, त्याला म्युझियमच म्हणतात. आणि त्या म्युझियम मध्ये अशा 7 मूर्त्या आहेत. आम्ही लहानपणी त्या मूर्त्या वाजवायचो. एका मूर्तीतून एकातून रे सा रे ग म रे ग म असा आवाज येतो. तर आम्ही दिवसभर ते वाजवतो. ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे आपल्या भारताचा किंवा या भारतभूमीचा विचार केला तर त्या काळामध्ये किती प्रगत आपला हा देश होता. त्या मानाने आज आपला जो आपण विकास पाहिजे तो तर काहीच नाही आहे. आणि आपण ज्या ठिकाणी मुक्काम आलो आहे तो ज्योतिबाचं मंदिर आहे. बरोबर. ज्योतिबा मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण 2-3 मूर्त्या त्या ठेवलेल्या आहेत. त्याच्याबद्दल काय सांगाल? या मूर्त्या असं एका व्यक्तीच्या इथून 3 किलोमीटर परिसरात जमीन नांगरत असताना एक विष्णूची मूर्ती आहे. अच्छा. एक यमाई माता ही मूर्ती आहे. अच्छा. त्या मूर्त्या सापडल्या. बरोबर. त्या मूर्त्या आम्ही आणून ठेवल्या. रामकृष्ण हरी, आपण ऐकलं दादांकडून की 21 किलोमीटर या वेळापूर, ज्याला एकचक्रनगर म्हटलं जायचं, 21 किलोमीटरपर्यंत जमीन खोदल्यानंतर या ठिकाणी मूर्त्या सापडत आहेत. म्हणजे या भूमीमध्ये आणखी किती रहस्य असतील काही सांगता येत नाही. अशा पद्धतीने अलौकिक महत्त्व असणारं हे शहर आहे. आणि या शहराबद्दल आपण काय सांगू शकाल? हे शहर तसं पूर्वीपासून धार्मिकच आहे. अच्छा. आणि या गावाचं महत्त्व म्हणजे ज्ञानेश्वर महाराज दिंडी
येथून पंढरपूरला जाते. बरोबर अनेक दिंड्या या ठिकाणी वास्तविक असतात. इथं रिंगण सोहळा होतो. बरोबर धुमाळे म्हणून आहे तिथं भारूड होतं. बरोबर. आणि सकाळी इथूनच 1-2 किलोमीटर परिसर ठाकूरबावाला रिंगण सोहळा असतो. आणि मी काय म्हणतो, जो पुढे जो मंदिर आहे खंडोबाचंही जुनं मंदिर आहे. आणि आता आपण सांगितलं की पुरातत्व विभागाने नाही जो काही कंपाऊंड घेतलेला आहे बळीराजाचंही आपण सांगितलं, त्याच्याबद्दल या काय सांगाल? ठिकाणी बळीराजाचंही मंदिर आहे. अच्छा. बळीराजाचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी सगळ्या देवत्याचे मंदिर आहेत. पालीचा खंडोबा आहे, जेजुरीचा आहे, अच्छा. पाळ्याचा आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व देवाचे मंदिर मिळतील. बरोबर. म्हणजे एक प्रकारे ही देवभूमीच आहे. हा, देवभूमी आहे. फक्त काय झालंय, कालांतरानं पूर्वीच्या लोकांनी प्रसिद्ध केलं, बरोबर पण ते पुस्तक रूपात नसल्यामुळं बरोबर आहे. हा लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचलं नाही. जोपर्यंत लिखित स्वरूपात लिखित स्वरूपात आणण्याचं काम आम्ही करतोय. यात सगळ्याचं सहकार्य पाहिजे. तुमचं आपण ऐकलं की आपल्या समोर आदरणीय प्रदीप दादा गुरव आहेत की त्यांचं कार्य खूप मोठं आहे. समाजसेवा असेल, लोकसेवा असेल, प्रत्येक सेवा ते करत असतात आणि जनतेला नाही का जे जे काही पोहोचवतील ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अशा सुंदर अशी आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद. रामकृष्णारी. आपण पाहतोय की हे श्री ज्योतिबा गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून जुनं असं ज्योतिबा मंदिर आहे. आणि पुढेही आपल्याला आम्ही मंदिरं दाखवतोय. पाहतोय आपण या वडाच्या झाडाखाली श्री वटेश्वर शिव मंदिर आहेत नाही का, वटेश्वर मंदिर आहेत. हे जे आता श्री वटेश्वर मंदिर आहे तो खूप जमिनी खाली गेलेलं आहे. ह्या मंदिराबद्दल काय सांगाल? हे पूर्वी महादेव मंदिरात खूप गर्दी व्हायची पूजेच्या अच्छा. वेळेला. त्यावेळी मग एका ऋषींनी म्हणजे शांडिल्य ऋषींनी सांगितलं इथं वटेश्वराचं मंदिर आहे. हां हां. इथं तुम्ही इथं वड्याच्या झाडाखाली असल्यामुळे त्याला वटेश्वर नाव आहे. बरोबर. इथं एक महादेवाच्या पिंडीची स्थापना केलेली आहे त्यांनी. बघा किती ऐतिहासिक मंदिर आहे श्री वटेश्वर मंदिर. श्री शांडिल्याने ज्यांनी भक्तिसूत्र म्हणजे प्रेमाची व्याख्या ज्यांनी जगाला दिली. प्रेम काय असतं तर सातू परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचं प्रेम नाही सांगता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे असं हे मंदिर आहे. आपल्याला आदरणीय दादा पुढचीही माहिती देणार आहेत. आता आपण पुढे जाऊया. वडाचं झाड आहे इथं. अजूनपर्यंत झाडं आहे त्याचा तर हा किती मोठा पुरावा आहे. हा कारण आपल्या ज्या सनातन वैदिक धर्माचं जे आहे ते सर्व ऐतिहासिक आहे आणि वैदिकीय आहे आणि हे विज्ञानाला सर्व धरून आहे. वेळापूर एक चक्रनगर म्हणून ज्याची ख्याती होती त्या गावामध्ये आता दिंड्या हळूहळू येऊ लागलेल्या आहेत. आणि आपण या वेळापूरमध्ये जी मंदिरं आहेत त्या मंदिराची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. पुरातन असं हे मल्हारी माळसाकांताचं मंदिर आहे. अतिप्राचीन असं जणू काही आपण पांडवकालीन याच्यामध्ये आलेलो आहोत. पाहूया. हेमांडपंथी हे मंदिर आहे. पाहतोय श्री म्हाळसाकांत मल्हारी माळसाकांत मंदिर आहे. श्री मल्हारी माळसाकांत प्रसन्न मंदिरात आलेलो आहोत. त्याची माहिती थोडी घेऊया. हे जेजुरी स्थान आहे ना इकडे. तरी ह्या ठिकाणी आपण पाहतोय सर्व देवतांची या ठिकाणी स्थापना वगैरे. या ठिकाणी जेजुरीचं स्थान, जेजुरीचं जे खंडोबा आहे त्याचं स्थान आहे. आणि इथं समोर पालीचा खंडोबा. अच्छा. पालीचा खंडोबा ज्याला म्हणतोय ते पालीचे हे लिंग आहे ते पालीचं आहे. अच्छा. आपण पाहू शकतो या ठिकाणी देव. सातारा जिल्हा. आणि हे ते पालीचं आहे खंडोबा. पालीचा खंडोबा. आणि हे जेजुरीचे हे मूर्ती आहेत ते जेजुरी. हां जेजुरीचे या मूर्त्या जेजुरीच्या खंडरायांच्या या ठिकाणी स्थापना केली आहेत. आणि हे बाबा सत्पुरुष आहेत. सद्गुरू आहेत. सत्पुरुष आहेत. महादेव ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ म्हणतात नाही का जळीस्थळी काष्टी पाषाणी आपल्याला भगवंताचं त्या ठिकाणी दर्शन होते. आणि हे ज्योतिबुवा म्हणून सत्पुरुष होते त्यांची समाधी आहे. ही दीपमाळ आहे. अतिप्राचीन बांधकाम पहा कशा पद्धतीनं सुंदर अशी केलेली आहे. वेळापूरमधील हे अत्यंत महत्त्वाचं असं मंदिर आहे. श्री आरधी नारी नटेश्वर मंदिर वेळापूर त्या ठिकाणी आलो आहे. अतिप्राचीन असं हे मंदिर आहे. या ठिकाणी कुंडई आहे. बारव म्हणते. हां बारो पाण्याचं बारव म्हणते. आता या ठिकाणी या मंदिराची आणि ह्या परिसराची थोडी माहिती घेऊया. आदरणीय आपले प्रदीप दादा आहेत. तर काय सांगेल या मंदिराबद्दल? हे पांडवकालीन मंदिर आहे. अच्छा. आणि हे पूर्ण हेमाडपंथी बांधकाम. हेमाडपंथी. हेमाडपंथी. आणि हे एका रात्रीत बांधलेलं आहे. एका रात्रीत मंदिर बांधलेलं आहे. पांडवांनी बांधलेलं आहे. कोणी? पांडवकालीन. पांडवकालीन. अच्छा. त्या अगोदर रात्रीत एका बांधकाम केलेलं आहे. आणि
त्या ठिकाणी बारव आहे ना, ह्या बारवेतलं पाणी महादेवाच्या पूजेसाठी वापरतात. अच्छा, बरं चला. यात्रा काळामध्ये या ठिकाणी कावडी असते. आणि यात्रा कधी असते? यात्रा आपली महादेवाची ह्याला असते चैत्र चैत्री. आणि महाशिवरात्रीला तर बघायलाच नाही. महाशिवरात्री. हां, पाहू शकता या ठिकाणी वारकरी दर्शनासाठी आलेले आहेत. हां, आपण पाहू शकतोय महत्त्वाचं जे अर्धनारी नटेश्वर मंदिर आहे, पुरातत्वाच्या खात्यामध्ये असल्या कारणानं भाविक भक्तांना या ठिकाणी डागडुजी करता येत नाही, अशी परिस्थिती आज आपल्या सनातन वैदिक धर्माच्या मंदिरांची झालेली आहे. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने नंदी महाराज या ठिकाणी विराजमान आहेत. सुंदर असं अतिप्राचीन मंदिर आहे, पाहू शकता. प्रत्येक महादेवाला एक नंदी असतो. या ठिकाणी 2 नंदी महाराज आहेत. 2 नंदी महाराज आहेत. आतमध्ये एक आहे, इथं बाहेर हा, म्हणजे भगवंताच्या समोर एक नंदी आणि बाहेर एक नंदी आहे. अशा पद्धतीने 2 नंदी या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत. पाहू शकता मंदिराच्या बाहेर असं गणपती आहेत. आणि आपण पाहू शकता बळीच आहे ना. आता वेळापूरमधील महत्त्वाचं भगवंताच्या समोर बळीराजाचं हे जे मंदिर आहे त्याबद्दल आपल्याला आता माहिती देतात. ती काय माहिती आहे याबद्दल? हे बळीराजाचं मंदिर आहे या ठिकाणी. अच्छा. महादेवाचं आहे ना, हां हां, बळीराजा म्हणून ते बारवाच्या शेजारी मंदिर आहे. बारवाईच्या शेजारी. अच्छा, म्हणजे बळीराजा ज्या पाताळामध्ये घातलं ते. तिसरं पाऊल जे ठेवलं हां, ते बळीराजा. मग तिसरं पाऊल ठेवते ह्याच ठिकाणी ते घडलेलं आहे. हे ते बळीराजा. आपण पुराणामध्ये वाचतो, परंतु आक्रमणं होत गेली आणि आपल्या नगरांची नावं बदलत गेली. आणि आत्ताच्या पिढीला नाही का आपल्या समोर जरी असलं तरी आपल्याला त्याची माहिती पडत नाही. म्हणजे बळीराजाच्या नाही का डोक्यावर पाय ठेवून ज्याला पाताळामध्ये आपण म्हणतो ना की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य होते, अशा पद्धतीने हे महत्त्वाचं ठिकाण आहे. आपण दर्शन घेतोय माऊली, परंतु आपल्याला काही माहिती नाही. म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आपला जो धर्म आहे धर्म टिकवला पाहिजे. आणि आपली जी पुरातन नावं आहेत ती नावं बदलली गेली, आक्रमणं झाली, इंग्रजांची आक्रमण झाली, मुसलमानांची आक्रमण झाली आणि आपल्या देवलांची नाही का या ठिकाणी त्यांनी नासधूस केली. आता ते पुरातत्व विभागाने पुन्हा केली पाहिजे, नाही तर त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं पूजेची जी महती आहे, हे नागाचं म्हणजे पूर्वी नाग एखाद्या ठिकाणी जर आपली पूजा होत नसेल किंवा आपल्याला यश मिळत नसेल तर नागाची पूजा केली जाते. त्याला आपण काय म्हणतो? हां, नाग साप हे शेतकऱ्याचे मित्र आहे. बरोबर. शेतकऱ्यांना त्यांच्यापासून काही धोका नाही. आणि आपण नारायण नागबळी ही पूजा करतो. बरोबर. आणि हे मूर्त्या या आसपासच्या परिसरात शेतामध्ये सापडलेल्या आहेत. शेतामध्ये सापडलेले आहेत. नागराजाचा नाही ते नागपंचमीला केले. बरोबर. पाहू शकता की त्या काळामध्ये किती वैभव या ठिकाणी असेल, परंतु आपल्या ज्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपला धर्म आणि आपल्या धर्मातील जी मंदिरं आहेत त्यांची कशा पद्धतीने या ठिकाणी विटंबना झालेली आहे आपण पाहू शकता. पुरातत्व विभागाच्या खात्यात असल्याकारणे काही करता येतं, फक्त इतकंच बघायचं की मंदिरं कधी पडतील. बरोबर की नाही? आपण पाहू शकता अर्धनारी नटेश्वर हे मंदिर माऊलीने सुंदर असं या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणचे पुजारी वगैरे. अच्छा,